नमस्कार, मी सौ सरिता आगरकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण घेऊया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 लेसन नंबर 2 यामध्ये सेल डिव्हिजन। तर आता आपण सेल डिव्हिजन बद्दल पाहू। सेल डिव्हिजन म्हणजे सेलचे तुकडे होणे, डिव्हाइड होणे, सेल डिव्हाइड होणे। आता एखाद्या वेळेस आपण बघतो की एखादा छोटा बाळ जन्म घेतो। छोटा बाळ जन्म घेतल्यानंतर काही दिवसांनी तो मोठा होत जातो आणि मोठा होत जातो त्यावेळेला त्याने म्हणजे त्याचे दोन्ही हात सारखे वाढतात, दोन्ही पाय सारखे वाढतात, डोकं वाढते। हे सगळे शरीरातले जे ऑर्गन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, लिव्हर आहे, पेनक्रियाज आहे, हे सगळे ऑर्गन्स त्याले छोटे छोटेसे असतात, मग मोठे होतात। मग आता हे जे सगळे जे ऑर्गन्स आहे जे वाढून राहिले आहे, त्या बाळाची ग्रोथ होऊन राहिली एक ॲडल्ट मध्ये, तर मग हे का होते? हे होते सेल डिव्हिजन मुळे। कारण की सेल जी आहे त्याच्या ज्याने ते शरीर बनलेले आहे त्याचे डिव्हाइड होते आणि डिव्हाइड होऊन मग ते त्याच्या एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8 अशा प्रकारचे सेल्स बनत राहतात आणि माणूस ग्रो करत राहतो। म्हणजे माणूस म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम हा याच पद्धतीने ग्रो करतो, त्याच्या शरीराची वाढ होते। तर मग म्हणजे ग्रोथसाठी सेल डिव्हिजन आवश्यक आहे। दुसरा, आता एखादं समजा एखाद्या व्यक्तीला लागलं, तुम्ही धावता धावता किती वेळा पडता तर तुमची त्वचा कुठेतरी तुमची स्किन जी आहे ती छिलून जाते, रक्त यायला लागते आणि कधीतरी तुम्ही मलम लावता म्हणा किंवा नाही लावलं तरी काही एवढा फरक पडत नाही। काही दिवसांनी ते आपोआपच त्याचं हिलिंग होऊन जाते, ते भरून जाते, स्किन भरून जाते। मग आता ते काय नवीन म्हणजे पुन्हा जशीच्या तशी स्किन होऊन जाते। म्हणजे ही जी इमेशिएटेड बॉडी आहे ही पुन्हा रिस्टोर्ड होते, म्हणजे पुन्हा जशीची तशी होते। जी जखमी झालेली बॉडी आहे ती पुन्हा जशीच्या तशी होऊन जाते। आता मी पहा ना, छोट्या झाडापासून छोटंसं प्लांट होतं, त्याच्यापासून मोठं प्लांट तयार होतो, मांजरीला पिलवतात, ते ग्रो करतात। तर अशा प्रकारे हे सेल डिव्हिजन प्रत्येकामध्ये होत राहते। सेल डिव्हिजन हे एक इम्पॉर्टंट आणि एसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे। ही ऑर्गॅनिझम मधली एक इम्पॉर्टंट आणि एसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे आणि याने मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार होतात। आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये ही एक फार महत्त्वाची प्रोसेस आहे जी एक सेल आहे, एक सेल पासून जी एक्झिस्टिंग आहे त्याच्यापासून त्याच्यासारखी बिलकुल न्यू सेल तयार होते। आणि म्हणूनच मांजरीपासून मांजरीच्या सेल्स तयार होतात, म्हणून मांजरीचंच पिल्लू मोठं होते। माणसाचे जे आहे लहान बाळापासून मोठा माणूसच तयार होतो, कारण की त्याची जे सेल डिव्हिजन होते बिलकुल एक्झॅक्टली त्याच्यासारखे होते। त्याच्यामध्ये म्हणजे एक तर आपण बघूया ग्रोथ होते बॉडीची आणि दुसरी गोष्ट होते की इंजुरी होते आणि जी बॉडी जखमी आहे, ज्याला लागलेलं आहे, बाउंडेड आहे, त्याचं हिलिंग होते बॉडीचं। तर हे जे दोन कारण आहे। अजून एक कारण आपण म्हणू शकतो, जसं नवीन जीव डेव्हलप होतो, ते कशासाठी होतं? मेल गेमेट फिमेल गेमेट येतात आणि त्याच्यापासून त्यांच्या फ्युजन पासून नवीन सेल्स तयार होतात, जे गॅमेट तयार होतात, गॅमेटचे फ्युजन होते आणि फ्युजन पासून जायगोट तयार होते, त्या जायगोट पासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होते। सेल डिव्हिजन दोन प्रकारचे असतात, मायटोसिस सेल डिव्हिजन आणि मियोसिस सेल डिव्हिजन। मायटोसिस सेल डिव्हिजन म्हणजे काय? मायटोसिस सेल डिव्हिजन जे सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये होते। सोमॅटिक सेल्स म्हणजे सोमॅटिक सेल्स याला बॉडी सेल्स पण म्हणतात। बॉडी सेल्स म्हणजे सगळ्या संपूर्ण बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात त्यांना सोमॅटिक सेल्स म्हणतात। फक्त जर्म सेल्स सोडून, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये जर्म सेल्स असतात ते सोडल्या की बाकीच्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या बॉडी सेल्स असतात। आणि बॉडी सेल्स मध्ये सोमॅटिक, त्याला सोमा म्हणजे बॉडी असते म्हणून सोमॅटिक सेल्स त्याला म्हणतात। दुसरी स्टेम सेल्स अशा सेल्स आहेत ज्याच्यापासून सगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होऊ शकतात। तर याच्यामध्ये सुद्धा मायटोसिस डिव्हिजन होते। दुसरा आपण पाहू मियोसिस डिव्हिजन। मियोसिस डिव्हिजन हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये जर्म सेल्स मध्ये होते। रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये जर्म सेल्स मध्ये होते मायटोसिस डिव्हिजन। आता मियोसिस डिव्हिजन मध्ये काय होते? मियोसिस डिव्हिजन मध्ये जसं आता तुम्हाला माहित आहे
की आपल्या शरीरामध्ये 46 क्रोमोसोम्स आहे. ह्युमन बिंगच्या शरीरामध्ये 46 क्रोमोसोम्स आहे. तर हे 46 क्रोमोसोम्स जे आहेत त्यांच्यापासून 46 क्रोमोसोम्स वाला सेल्सच तयार होते. म्हणजे अशा एक जर आपण सेल घेतली, या सेल पासून जी दुसरी सेल तयार होते त्याच्यामध्ये सुद्धा 46 क्रोमोसोम्सच असतात. 46 क्रोमोसोम्स असतात. याच्यात 46 आहे, याच्यात 46 असतात. म्हणजे एक सेल पासून ज्या 2 सेल तयार असतात त्या बिलकुल पण आयडेंटिकल असतात, पूर्णपणे सारख्या असतात आणि त्यांच्या क्रोमोसोम्सचे नंबर पण पूर्णपणे त्याच्या सारखेच असतात. मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये काय होते? मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये आपल्या ह्युमन बिंगच्या शरीरामध्ये जसे आता 46 क्रोमोसोम्स आहे, तर मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये असं होते की ज्या वेळेला सेल डिव्हिजन होते तर याच्यापासून ज्या सेल्स तयार होतात त्याच्यामध्ये क्रोमोसोम्सची संख्या अर्धी झालेली असते. क्रोमोसोम्सची संख्या अर्धी झालेली असते. म्हणजे 46 क्रोमोसोम्स आहे तर त्याचे झालेले असतात 23 क्रोमोसोम झालेले असतात. आणि हे जे अर्धी संख्या होणे, निम्मी संख्या होणे, अर्धी संख्या होणे, रिड्यूस होणे हाफ मध्ये, त्या संख्येला आपण हॅप्लॉइड अशा प्रकारचे जे गॅमिट्स तयार होतात त्याला हॅप्लॉइड सेल्स म्हणतो. हॅप्लॉइड सेल्स म्हणतो. अशा प्रकारचे जे निम्मी होते सेल्स याला हॅप्लॉइड सेल्स म्हणतात. ज्याला अर्धी होते त्याला हॅप्लॉइड सेल्स म्हणतात. आणि याच्यामध्ये जे नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे त्याला n नी दाखवल्या जाते. हॅप्लॉइड सेल्स मध्ये जे नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे त्याला n नी दाखवल्या जाते. तर नक्कीच की हे हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे एक सिंगल है ना, हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड मध्ये त्याला क्रोमोसोम्स नंबर n नी दाखवल्या जाते. आणि जे 46 क्रोमोसोम्स पासून तयार झाले याला 23 पेअर पण म्हणू शकतो. पेअर म्हणजे 23 पेअर. आणि याच्यापासून 23 क्रोमोसोम्स तयार होतात. तर हे जे आहे 46 क्रोमोसोम आहे म्हणजे याचे बिलकुल डबल आहे. जर याला आपण n म्हटलंय तर याला आपण काय म्हणू? 2n. याला म्हणू 2n, कारण की हे n आहे आणि हे याचे डबल आहे. डबल असल्यावर याला काय म्हणणार जाऊ आपण? 2n म्हणजे याला म्हणतात डिप्लॉइड. याला म्हणतात डिप्लॉइड. आणि हे जे सिंगल सेल असतात त्याला म्हणतात हॅप्लॉइड. हे जर्म सेल्स मध्ये होते. आपण म्हटलं आहे की ह्या प्रकारचं डिव्हिजन आहे ते जर्म सेल्स मध्ये होते. म्हणजे जर्म सेल्स मध्ये हॅप्लॉइड गॅमिट्स तयार होतात. हॅप्लॉइड जे तयार होतात त्यांना गॅमिट्स म्हणतात. त्याला गॅमिट्स फॉर्मेशन म्हणतात. ते गॅमिट तयार होतात आणि हे डिप्लॉइड सेल्स पासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये ही वैशिष्ट्य आहे की डिप्लॉइड सेल्स पासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. जेव्हा की मायटोसिस मध्ये डिप्लॉइड पासून डिप्लॉइडच तयार होतात. हे 46 म्हणजे 2nच आहे. तर याच्यापासून पण 2n तयार झाले आणि हे पण 2n तयार झाले. तर डिप्लॉइड पासून डिप्लॉइडच तयार होतात. मायटोसिस मध्ये डिप्लॉइड पासून डिप्लॉइड आणि मियोसिस मध्ये डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. तर आता आपण याचं फुली याला पाहू की याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत. त्याच्यापूर्वी हे जे डिव्हिजन होते हे सेल मध्ये होते. तर आपण आता बघूया आपण की हे जे डिव्हिजन होते ते सेल मध्ये होते. मग सेलची आपण पहिले रचना जाणून घ्या. याचं स्ट्रक्चर काय आहे सेलचं? सेल मध्ये एक महत्वाचं आहे ते आहे न्यूक्लियस. हे पहा, हे न्यूक्लियस आहे आणि हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन असते है ना. ते हे आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे पाहिजे दाखवलेले न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे हे क्रोमॅटिनचे नेटवर्क आहे. क्रोमॅटिन म्हणजे हा क्रोमोसोम्सचा नेटवर्क आहे. क्रोमोसोम्स हा क्रोमॅटिन पासून बनलेला असते. ते धाग्यासारखी रचना असते. तर हे जे धाग्यासारखी रचना आहे याला क्रोमॅटिन नेटवर्क असे म्हणतात. हे क्रोमॅटिन बनलेला आहे. क्रोमॅटिन नेटवर्क आहे. नेट आहे क्रोमॅटिन. आणि तिसरा हा इथे दिसून आला हा न्यूक्लिओलस आहे. आपण न्यूक्लियसच पाहून राहिलो. हा आहे न्यूक्लिओलस. हे न्यूक्लिओलस. तर हा न्यूक्लियस आहे आणि बाकीचे अदर ऑर्गन्स पण असतात त्याच्यामध्ये. जसं की आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पूर्ण कव्हर्ड आहे. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. हे मायटोकॉन्ड्रिया आहे. हे गॉल्गी बॉडी आहे. याच्यामध्ये हे सेंट्रिओल आहे आणि हे व्हॅक्युल्स आहे. हे जे बारीक बारीक दिसून आले ना हे व्हॅक्युल्स आहे.
आणि हा जो स्ट्रक्चर आहे हा ॲनिमल सेलचा आहे, म्हणून याच्यामध्ये सेल वॉल दिसत नाही आहे आणि क्लोरोप्लास्ट पण दिसत नाही आहे. याच्यामध्ये जे व्हॅक्यूल्स आहे हे पण खूप बारीक आहे, मायन्यूट आहे आणि या सेलमध्ये संपूर्ण सायटोप्लाझ्म भरलेलं आहे. हे जे डॉट्स दिसत आहे हे पूर्ण सायटोप्लाझ्म भरलेलं आहे. तर अशा प्रकारे ही एक सेल आहे. सेलचं स्ट्रक्चर आपल्याला सेलमध्ये सेल डिव्हिजन करायचं आहे, म्हणून तुम्हाला पहिले सेलचं स्ट्रक्चर जाणून घेणं जरुरी आहे. तर आपण सेलचं स्ट्रक्चर इथे बघितले. तर इथे सेंट्रिओल आहे, याचं आपल्याला काम पडते या सेल डिव्हिजनमध्ये, आणि न्यूक्लियसचं काम पडते. बाकीचे हे ऑर्गेनेल्स त्याच्यामध्ये असतात. त्यावेळेला एखादी सेल नवीन डिव्हिजनसाठी तयार होते. नवीन डिव्हिजन करण्यासाठी म्हणजे सेल डिव्हिजनसाठी तयार होते. तर पहिले तर ही सेल जी तयार होते ती नवीन बनलेली असते, मग छोटीशी असते. मग ती जेव्हा तयार होते याचा अर्थ काय होतो की ती तयार होते म्हणजे तिचा साईज वाढतो. पहिल्यांदा तर ती रेस्ट करते. पहिले काय करते, ती रेस्ट करते, मग ती प्रिपेअर होते, सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर होते, तिचा साईज वाढतो आणि त्याचा साईज वाढल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे क्रोमोसोम्स नंबर असतात ते पण डबल होतात. म्हणजे कोणत्याही डिव्हिजनच्या पहिले, हे लक्षात घ्या, कोणत्याही डिव्हिजनच्या पहिले क्रोमोसोम्सचे नंबर जे आहे ते डबल होतात. जसं आता याच्यामध्ये 2n क्रोमोसोम्स आहे तर हे होऊन जातात 4n. एखादी सेल डिव्हिजनसाठी तयार होते, मॅच्युअर होते, त्या स्टेजला इंटरफेस म्हणतात. आता ही जशी सेल तयार होते, म्हणजे ही सेल एक नवीन सेल पासून जेव्हा ही प्रिपरेशनसाठी तयार होते, म्हणजे डिव्हिजनसाठी प्रिपेअर होते, त्याच्यात काय होते, सगळ्यात पहिले तर नवीन सेल तयार झाल्यावरती रेस्ट करते, हे आपण बघितलं रेस्ट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जमा होतात, न्यूट्रिएंट्स वाढतात, न्यूट्रिएंट्स वाढल्यानंतर ती साईजमध्ये पण ग्रो करते, न्यूट्रिएंट्स वाढल्यामुळे साईजमध्ये ग्रो करते. त्याच्यानंतर ती सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर होते आणि सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर झाल्यानंतर म्हणजे काय होते, त्याचे जेनेटिक मटेरियल ते डबल होऊन जातात आणि डबल होऊन जातात म्हणजे 2n चे 4n होऊन जातात. जसं आता याच्यामध्ये 46 आहे, 46 चे 92 होऊन जातात. तर अशा प्रकारे हे डबल होऊन जातात. तर ही जी फेज आहे याला इंटरफेज म्हणतात. या फेजला आपण म्हणतो इंटरफेज म्हटल्या जाते. ही जी फेजला इंटरफेज म्हटल्या जाते आणि ही इंटरफेज सगळ्यात लार्जेस्ट फेज आहे या पूर्ण सेल डिव्हिजन मध्ये. इंटरफेज ही सगळ्यात मोठी फेज आहे, सगळ्यात लार्जेस्ट फेज असं आपण म्हणू शकतो. आता आपण सेल डिव्हिजन बघितलं. सेल डिव्हिजन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ 2 or more cells from single mother cell in living organism is called cell division. म्हणजे सेल डिव्हिजन मध्ये दोन किंवा जास्त नवीन सेलचं फॉर्मेशन एका मदर सेलद्वारे होते, याला म्हणतात सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये आपण बघितलंच आहे की मायटोसिस आणि मियोसिस होते. तर आपण सगळ्यात पहिले घेऊया मायटोसिस. मायटोसिस मध्ये जसं की आपण पाहिलं की याच्यामध्ये डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइडच सेल्स तयार होतात. तर ही जी स्टेप आहे हे 2 स्टेप मध्ये होते. आता बघूया मायटोसिस मध्ये. जसं आता ही सेल आहे, ही सेल याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे. आपण जर याला बघितलं तर पहिल्यांदा काय होतं की न्यूक्लियस दोन भागात डिवाइड होतं. आणि त्याच्यानंतर मग न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर मग त्याचे हे 2 न्यूक्लियस आहे आणि मग त्याच्यापासून 2 नवीन सेल्स तयार होतात. तर न्यूक्लियस पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतं. तर न्यूक्लियस डिवाइड होण्याच्या प्रोसेसला म्हणतात कॅरिओकायनेसिस. याला म्हणतात कॅरिओकायनेसिस. कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस, केंद्र, न्यूक्लियस. कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन.
तर याला म्हणतात कॅरिओकायनेसिस, कारण की याच्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होते म्हणून याला कॅरिओकायनेसिस म्हणतात. आणि या दुसऱ्या स्टेपमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते आणि म्हणून याला सायटोकायनेसिस असे म्हणतात. कारण की इथे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. तर याचे दोन भाग आपण मायटोसिसची स्टडी दोन भागात करू, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. मायटोसिस मध्ये पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस, म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन. इट इज कम्प्लिटेड इन 4 phases. फर्स्ट इज प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. अशा 4 फेजेस आहेत ज्याच्यामध्ये की न्यूक्लियर डिव्हिजन कम्प्लीट होते. तर हे पहिलं याला पाठ करण्यासाठी आता PMAT असं लक्षात ठेवायचं. PMAT सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला PMT देत होतो, प्री मेडिकल टेस्ट. आता याच्यामध्ये PMT मध्ये ए फक्त जोडून द्यायचं, असं थोडंसं पाठ करायचं. आता आपण सुरुवातीला प्रोफेज घेऊ. प्रोफेज म्हणजे पहिली फेज, जी की सेल डिव्हिजन मध्ये कॅरिओकायनेसिसची पहिली फेज आहे प्रोफेज. प्रोचा अर्थ आहे पहिली. तर याच्यामध्ये काय होते, कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट. आता तुम्ही मग पाहिलंच आहे, मी सांगितलं होतं की या सेलमध्ये जे न्यूक्लियस असते, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियोप्लाझ्म भरलेलं असते आणि त्या न्यूक्लियोप्लाझ्ममध्ये बरेचसे जे क्रोमॅटिनचं नेटवर्क असते, म्हणजे क्रोमॅटिन असं बारीक थ्रेड लाईक असते, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, आणि ते त्याच्यात गुंडाळलेलं असते. तर हे जे क्रोमॅटिनचे स्ट्रक्चर आहे, जे क्रोमॅटिन आहे ते डीएनए भरलेले असते, ते स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजे आता ते काय होते, थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट, म्हणजे हे कंडेन्सेशन सुरू होऊन जाते. त्याचं कंडेन्सेशन सुरू होऊन जाते म्हणजे त्याचं कंडेन्स व्हायला सुरू होऊन जाते. याचा अर्थ आहे ते थोडेसे कंडेन्सचा अर्थ असते घट्ट होणे, म्हणजे थोडेसे जवळ 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 यायला सुरुवात होऊन जाते. आणि जवळ यायला ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक. याच्यामुळे काय होऊन जातात, कंडेन्स होऊन जाते ते, त्याच्यामुळे ते शॉर्ट आणि थिक होतात. जसं आता हे आहे न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये हे सेल आहे, सेलमध्ये हे जे न्यूक्लियस आहे ते जवळजवळ यायला सुरुवात होऊन जातात आणि असे स्टार्ट कंडेन्स होऊन जातात, थोडेसे जवळजवळ येतात, थोडेसे अशा प्रकारचे जवळजवळ येऊन जातात. अँड दे बिकम शॉर्ट अँड थिक, शॉर्ट अँड थिक होऊन जातात. दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. आता याच्यासोबत ते त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत दिसायला लागतात. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे आता कसं, आता हे जे हे तुम्हाला क्रोमोसोम्स माहित आहे, हे क्रोमोसोम आहे, हे क्रोमोसोम आहे, आणि हे जे क्रोमोसोम आहे याच्यामध्ये हे मध्ये सेंट्रोमियर आहे, सेंट्रोमियर, आणि हे त्याची आर्म्स आहे. तर हे जे एक जर आपण म्हटलं तर हे पण क्रोमोसोम्सच आहे, आणि हे आहे एक सिंगल आहे, याला म्हणतात क्रोमॅटिड, क्रोमॅटिड. आणि हे आहे क्रोमोसोम, हे पण आहे क्रोमोसोम. तर हे जे क्रोमोसोम आहे हे याच्यामध्ये हे 2 सिस्टर क्रोमॅटिड आहे. याच्यामध्ये हे याचं सिस्टर क्रोमॅटिड आहे. हे जे क्रोमोसोम आहे ना हे याचं सिस्टर क्रोमॅटिड आहे, याला आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणू शकतो. हे जसं सिस्टर क्रोमॅटिड म्हणू शकतो. तर हे याच्यासोबत याच्यामध्ये सेंट्रोमियरला लागलेलं आहे, आणि सेंट्रोमियर सोबत हे सिस्टर क्रोमॅटिड सोबत ते दिसायला सुरुवात होऊन जातात. कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये सिस्टर क्रोमॅटिड सोबत ते अपियर होतात, दिसायला सुरुवात होते. याच्यासोबत आपल्या सिस्टर क्रोमॅटिडला घेऊन येतात, कारण की आपण बघितलंच आहे की इंटरफेसमध्ये जे क्रोमोसोम नंबर आहे ते डुप्लिकेट होतात, डबल होऊन जातात. सेंट्रिओल डुप्लिकेट्स अँड ईच सेंट्रिओल मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल ऑफ द सेल. काय होतात, हे सेंट्रिओल आहे, हे सेंट्रिओल डिवाइड होतो. डिवाइड झाल्यानंतर 2 सेंट्रिओल तयार होतो. तर एक या साईडला जातो आणि एक या साईडला जातो. तर दोन्ही सेंट्रिओल अपोजिट पोलकडे जातात. हे जे दोन्ही सेंट्रिओल आहे अपोजिट पोलकडे चालले जातात. तर हे आपण हे बघितलं. आता याच्यानंतर काय होते, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर. आता तुम्हाला माहित आहे, त्याच्यात मी तुम्हाला सेलच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं होतं की ही न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे,
ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि याच्यामध्ये एक न्यूक्लियोलस पण असतो. न्यूक्लियोलस पण याच्यामध्ये एक असतो. तर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आता ही डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ही डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. आता ही हळूहळू नाहीशी होते हे आणि हा जो न्यूक्लियोलस आहे तो पण डिसॅपियर व्हायला सुरुवात होतो. तर ही जी स्टेज आहे ही प्रोफेज स्टेज आहे. पुन्हा सांगते तुम्हाला, हे सगळ्यात पहिले याच्यामध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमोसोम स्टार्ट होते. कंडेन्सेशन होते, थोडेसे ठीक होतात आणि डेन्स होतात, आपल्याला दिसायला लागतात, विजिबल होतात, दिसायला लागतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्रोमोसोम आपल्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत दिसायला लागते. आणि याच्यानंतर हे सेंट्रिओल जे आहे त्याचे दोन भाग होतात आणि दोन्ही अपोजिट पोलकडे जातात, अपोजिट डायरेक्शनमध्ये जातात आणि हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस हे दोन्ही डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. ही आहे सगळ्यात पहिली स्टेज, ज्याला आपण प्रोफेज म्हणतो. आता घेऊ दुसरी फेज, ती आहे मेटाफेज. मेटाफेज म्हणजे मिडल फेज आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसॅपियर. याच्यामध्ये जी आपण पहिल्या प्रोफेजमध्ये पाहिली होती की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस हे बिगिन टू स्टार्ट डिसॅपियर, ते स्टार्ट झालं ते डिसॅपियर व्हायला आणि इथे कम्प्लिटली डिसॅपियर झालेलं आहे मेटाफेज या स्टेजमध्ये. त्याच्यानंतर कंडेन्स क्रोमोसोम्स बिकम क्लिअरली विजिबल विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. हे जे कंडेन्स क्रोमोसोम्स जे कंडेन्स झाले होते ते क्लिअरली आता दिसायला लागलेले आहे. या फेजमध्ये आता ते क्लिअरली दिसायला लागलेले आहेत. ऑल क्रोमोसोम्स अरेंज पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन ऑर सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. आता हे जे सगळेचे सगळे जे क्रोमोसोम्स आहेत जे थिकर झालेले आहेत, जे याच्यात दिसायला लागलेले आहे, ते सिस्टर क्रोमॅटिड सोबत अपीयर झालेले आहे, ते सगळेच्या सगळे इक्विटोरियल प्लेन म्हणजे मिडल प्लेन किंवा सेंट्रल प्लेन, या प्लेनवर, या मध्य रेषेवर हे एक अरेंज झालेले आहे. मध्य रेषेवर ते अरेंज झालेले आहे, एकत्र आलेले आहे आणि मध्य रेषेवर इथे जमा झालेले आहेत ते दोन्हीचे दोन्ही. स्पिंडल फायबर्स which are made up of flexible protein are formed between centromere and centrioles. आता याच्यामध्ये हे स्पेशल टाइपचे फायबर्स निघालेले आहेत, याला स्पिंडल फायबर म्हणतात. हे जे फायबर्स आहे याला स्पिंडल फायबर म्हणतात. हे फ्लेक्झिबल प्रोटीननी बनलेले आहे. हे सेंट्रिओल पासून निघतात, हे दोन्ही सेंट्रिओल पासून निघतात आणि याच्या सेंट्रोमियर सोबत अटॅच होतात. दे आर अटॅच्ड टू सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोसोम्स. हे दोन्ही या सेंट्रोमियर सोबत अटॅच होतात. आता हे तुम्ही मागे मी तुम्हाला दाखवलंही होतं की हे अशा प्रकारचे क्रोमोसोम्स असतात आणि हे आहे सेंट्रोमियर. हे याच्या मधल्या भागाला सेंट्रोमियर म्हणतात आणि इथेच एक प्रोटीन असते ज्याला कायनेटोफोर म्हणतात. कायनेटोफोर. तर हे कायनेटोफोर आणि हे सेंट्रोमियरच्या तिकडे, सेंट्रोमियरच्या जवळच असं कायनेटोफोर असते, प्रोटीन असते, ते त्याला जाऊन अटॅच होऊन जातात. पण आपण इथे म्हणू सेंट्रोमियर सोबतच अटॅच होता. सेंट्रोमियर सोबत अटॅच होता सेंट्रिओल आणि याचं सेंट्रोमियर, क्रोमोसोमचं सेंट्रिओल, याच्यामध्ये ते अटॅच होऊन जातात. याच्यात महत्वाची स्टेज ही आहे की हे सगळे मिडल प्लेनवर, सेंट्रल प्लेनवर सगळे क्रोमोसोम्स अटॅच होतात. म्हणजे तुम्हाला डायग्राम जरी ओळखायसाठी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही जर मिडल प्लेनवर आहे तर हे मेटाफेज आहे हे लक्षात ठेवायचे. एम वरून लक्षात ठेवायचं मिडल, एम वरून लक्षात ठेवायचं मिडल फेज. मिडल फेज म्हणजे मेटाफेज आहे. त्याच्यामध्ये आता पहा ही पूर्ण सेलच दिसून राहिली. इथे कुठेच तुम्हाला न्यूक्लियोलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लियस हे दिसतच नाहीये, कारण त्याचे दोन पार्ट होऊन राहिले. क्रोमोसोम्स पूर्ण सेलमध्ये पसरलेले आहेत. आता तिसरी स्टेज आपण सुरू करू, ती आहे एनाफेज. एनाफेज मध्ये पहा सेंट्रोमियर स्प्लिट अँड सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोसोम सेपरेट. सेंट्रोमियर्स काय होतात, स्प्लिट होतात. म्हणजे सेंट्रोमियर्स हे तुटून जातात. हे मधून जे होते अशा प्रकारचे आपले क्रोमोसोम्स होते आणि इथे सेंट्रोमियर होतं, हे मधून स्प्लिट होऊन जातात, हे तुटून जातात. मधून स्प्लिट झाले तर अर्धा भाग इकडे जातो आणि अर्धा भाग इकडे जातो. म्हणजे एक क्रोमॅटिड इकडे जाते आणि एक क्रोमॅटिड इकडे जाते. अशा प्रकारे हे स्प्लिट होऊन दोन पोलमध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये चालले जातात. तर
हे जे क्रोमेटिड्स आहे दोन्ही दुसऱ्या डायरेक्शन मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात. दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. मेटाफेज मध्ये आपण बघितले की स्पिंडल फायबर्स तयार झाले होते. हे स्पिंडल फायबर्स याला ओढतात, पुल करतात. पुल अपार्ट म्हणजे दूर ओढतात. हे दूर ओढतात आणि हे दोन्ही जे स्पिंडल फायबर्स आहे ते या क्रोमेटिड्सला अपोजिट डायरेक्शन मध्ये ओढून घेतात आणि त्याच्यामुळे हे दोन भागामध्ये चालले जातात. सेपरेटेड सिस्टर क्रोमेटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोसोम्स. हे जे सेपरेट झालेले आहे सिस्टर क्रोमेटिड यांना डॉटर क्रोमोसोम्स असे म्हणतात, कारण की सेपरेट झाले. अपार्ट क्रोमोसोम्स आर लुक्ड लाईक अ बंच ऑफ बनाना. हे जे दूर झालेले क्रोमोसोम्स आहेत हे असं वाटतात जसं की एक बंच ऑफ बनाना आहे. बनानाचा झुपका, बनानाचा बंच इथे ठेवलेला आहे, अशा प्रकारचे ते दिसून येतात, म्हणून त्याला बंच ऑफ बनाना म्हणतात. देन रीच टू द अपोजिट पोल ऑफ द सेल. हे यांनी स्पिंडल फायबर्स हे ओढून घेतात त्यांना क्रोमेटिड्सला, म्हणून दोन्ही सेट क्रोमोसोमचे प्रत्येक सेट हे दुसऱ्या पोलकडे अपोजिट पोलकडे चालले जातात. ते या एनाफेज मध्ये होते काय, एनाफेज मध्ये सगळ्यात पहिले जे क्रोमोसोम्स आहेत ते मधून स्प्लिट होतात. सेंट्रोमियर त्याचे मध्ये स्प्लिट होतात. स्प्लिट झाल्यामुळे दोन्ही सिस्टर क्रोमेटिड्स वेगळे होतात. स्पिंडल फायबर त्यांना दोन दिशेमध्ये ओढतात and they pull apart the chromosomes to opposite direction and they look like a bunch of banana. ते बनानाच्या केळीच्या झुपक्यासारखे दिसून येतात. आणि हे दोन्ही आता याच्यामध्ये याला डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात प्रत्येक क्रोमेटिड्सला. आणि हे दोन्ही दोन डायरेक्शन मध्ये प्रत्येक डायरेक्शन मध्ये प्रत्येक पोलवर एक सेट तयार होऊन जाते क्रोमोसोम्सचा. तर याला एनाफेज याच्यावरून लक्षात ठेवायचं की क्रोमोसोम्स आर अपार्ट, पुल अपार्ट टू द अपोजिट डायरेक्शन. तर हे अपार्ट पासून आपल्याला लक्षात ठेवायचं की हे एनाफेज आहे. म्हणजे ज्या वेळेला बनानाचा बंच दिसून येतो त्यावेळेला तो अपार्ट झालेला आहे आणि म्हणून त्याला एनाफेज या नावाने लक्षात ठेवायचं. आता आपण चौथी फेज घेऊ, टीलोफेज. ही शेवटची फेज आहे याच्यातली मायटोसिस मधली. द क्रोमोसोम्स हॅव रीच्ड टू अपोजिट पोल्स. क्रोमोसोम्स हे दोन अपोजिट पोल्स कडे पोहोचलेले आहेत. क्रोमोसोम्स स्टार्ट टू डिकंडेन्स. आता ते डिकंडेन्स व्हायला लागले, म्हणजे जे थिक झाले होते ते पुन्हा डिकंडेन्स व्हायला लागले, ते पुन्हा छोटे व्हायला लागले, पतले व्हायला लागले, थिन व्हायला लागलेले आहेत. दे अगेन बिकम थ्रेड लाईक, थिन अँड इनविजिबल. ते पुन्हा आता दिसेनाशे होतात कारण की ते थिन होऊन जातात, कॉइल होतात आणि इनविजिबल होतात, ते आपल्याला दिसत नाही. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम्स. आता तुम्ही इथे बघा की न्यूक्लियर मेम्ब्रेन ही तयार झालेली आहे. प्रत्येक सेटच्या अराउंड मध्ये भोवती एक न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झाली. हे जे आहे थिन क्रोमोसोम्स आहे, डिकंडेन्स क्रोमोसोम्स आहे. आणि एक न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झाली आहे. न्यूक्लियोलस पण अपियर झालेला आहे याच्यामध्ये. न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू अपियर. Thus, two daughter nuclei are formed in the cell. या पूर्ण प्रोसेस मध्ये आता दोन न्यूक्लियाई, डॉटर न्यूक्लियाई तयार झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा रिपीट करू. आता याच्यामध्ये काय होते, ते क्रोमोसोम्स हॅव रीच्ड टू अपोजिट पोल. क्रोमोसोम्स वेगवेगळ्या पोलवर पोहोचलेले आहे. ते डिकंडेन्स व्हायला सुरुवात झालेली आहे. थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर इनविजिबल होऊन राहिले आहे. क्रोमॅटिनचा नेटवर्क बनवून टाकलेला आहे, दिसत नाहीये. न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसायला लागलेली आहे आणि न्यूक्लियोलस पण तयार झाले आहे. अशा प्रकारे या प्रोसेस मध्ये शेवटच्या टीलोफेज मध्ये दोन पूर्णपणे तयार न्यूक्लियस, जे डॉटर न्यूक्लियाई आपण याला म्हणून, दोन डॉटर न्यूक्लियाई तयार झालेले आहेत. Thus in four phase, prophase, metaphase, anaphase and telophase, we have completed karyokinesis. न्यूक्लियर डिव्हिजन या फेज मध्ये कंप्लीट झालेलं आहे. आता दुसरी फेज आपण सुरू करू, ती आहे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझ्म. आता ही जी आपल्याला एक पूर्णपणे एक सेल तयार मिळालेली आहे इथे,
पूर्णपणे अशी सेल तयार आहे ज्याच्यामध्ये की 2 न्यूक्लियस तयार झाले, 2 डॉटर न्यूक्लियाई तयार झाले. आता हे जे डॉटर न्यूक्लिया आहे हे आता याच्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन कसं होते पहा. इथे काय होते, एक नॉच तयार होते, एक छोटीशी इक्वेटोरियल प्लेनला म्हणजे मध्यभागी सेंट्रल साईडला एक नॉच तयार होते. ही नॉच किंवा एक फरो तयार होते, एक गड्ढा तयार होतो आणि ही जी नॉच आहे ही हळूहळू पुढे सरकत जाते. ही नॉच हळूहळू पुढे सरकते आणि ही पुढे सरकून ही कंप्लीट होते आणि अशा प्रकारे 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. न्यूक्लियस वगैरे सगळं आहे हे काय, ही सेल पूर्ण तयार झाली. ही सायटोप्लाझम आहे आणि इथे हे जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये बाकी सगळं तयार होऊन जाते. तर हे झाले आपल्याला सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये जी सेल डिव्हिजन ती नॉचद्वारे किंवा फरोद्वारे होते, परंतु प्लांट सेलमध्ये तसं होत नाही. प्लांट सेलमध्ये काय होते तर आपण प्लांट सेल बघू. या प्लांट सेलमध्ये एक सेल प्लेट मिडल भागामध्ये, सेलच्या मिडल भागामध्ये एक सेल प्लेट तयार होते. सेल प्लेट ही सेल प्लेट तयार होते आणि ही सेल प्लेटच पुढे जाऊन पुढे ग्रो करते आणि 2 भाग याचे करून टाकते. ही जी आहे ही सेल प्लेट तयार झाली आणि अशा प्रकारे हे 2 प्रकारचे 2 डॉटर सेल्स तयार झाल्या. तर हे इथे न्यूक्लियस आणि हे 2 डॉटर सेल, अशा प्रकारे 2 डॉटर सेल प्लांट सेलमध्ये तयार होतात. Thus we have completed mitosis division. आता आपण बघू डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस. इट इज कॉल्ड सोमॅटिक सेल डिव्हिजन. कारण की हे पूर्ण सोमॅटिक सेल्समध्ये होते, बॉडी सेल्समध्ये होते, म्हणून याला सोमॅटिक सेल डिव्हिजन म्हणतात. इट इज कॉल्ड रिडक्शन डिव्हिजन. कारण की याच्यामध्ये जे क्रोमोसोम्स नंबर आहे ते हाफ होतात, जे नवीन डॉटर सेल्स बनतात त्याच्यात क्रोमोसोम नंबर हाफ होतात, म्हणून याला रिडक्शन डिव्हिजन पण म्हणतात. इट टेक्स प्लेस इन होल बॉडी. संपूर्ण शरीरामध्ये सोमॅटिक सेल डिव्हिजन होते. इट टेक्स प्लेस इन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. हे जे आहे फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्येच हे डिव्हिजन मियोसिस डिव्हिजन होते. ओनली 1 सेल डिव्हिजन ऑफर्स. मायटोसिस डिव्हिजनमध्ये फक्त एकच सेल डिव्हिजन होते आणि 2 सेल डिव्हिजन ऑफर्स इन दिस प्रोसेस. म्हणजे मियोसिस सेल डिव्हिजनमध्ये 2 सेल डिव्हिजन होते, मायटोसिस 1 अँड मायटोसिस 2. अशा प्रकारे 2 सेल डिव्हिजन मियोसिसमध्ये होते. फ्रॉम 1 सेल 2 डॉटर सेल्स आर फॉर्म. एका मदर सेलपासून 2 नवीन डॉटर सेल्स तयार होतात. फ्रॉम 1 सेल 4 डॉटर सेल्स आर फॉर्म. एका सेलपासून 4 डॉटर सेल्स तयार होतात. मियोसिस डिव्हिजनमध्ये एका सेलपासून 4, जेव्हा की मायटोसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात. डॉटर सेल्स आर डिप्लॉइड. जे डॉटर सेल तयार होतात त्याच्यामध्ये क्रोमोसोम्स नंबर डबल असतात. जसं ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोसोम्स नंबर 23 पेअर म्हणजे 46 असतात. डॉटर सेल्स आर हॅप्लॉइड. इथे 4 डॉटर सेल्स तयार होतात ज्याच्यामध्ये क्रोमोसोम्स नंबर जे आहे ते हॅप्लॉइड असतात. म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये जे मियोसिस डिव्हिजनमध्ये जे 4 डॉटर सेल्स तयार होतात त्याच्यात क्रोमोसोम्स नंबर जे आहे ते 23 असतात प्रत्येक सेलमध्ये. हेल्प्स इन ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू. याच्यामध्ये ते ग्रोथमध्ये हेल्प करते, म्हणजे एका छोट्या ऑर्गॅनिझमपासून मोठा ऑर्गॅनिझम तयार करते, एका छोट्या बाळापासून मोठा माणूस तयार करते किंवा एका प्लांटलेट एम्ब्रिओपासून मोठं प्लांट तयार करते. आणि रिपेअर ऑफ टिश्यू, काही लागलेलं वगैरे असते, खरचटलेलं असते किंवा कुठे काही डॅमेज झालेलं असेल तर त्याला रिजनरेट करते आणि पुन्हा ते नवीन सेल्स तयार करते. आणि याचं वर्क आहे हेल्प इन गॅमिट फॉर्मेशन. जे मियोसिस डिव्हिजन आहे याच्याद्वारे गॅमिट फॉर्मेशन होते. लास्ट आहे इट ऑफर्स इन सेक्शुअल अँड एसेक्शुअल रिप्रोडक्शन. ही जी प्रोसेस आहे मायटोसिस प्रोसेस, हे सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्हीमध्ये याचा उपयोग होतो, दोन्हीमध्ये कामी येते. जेव्हा की मियोसिस डिव्हिजन इट ऑफर्स ओनली इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन होतानाच फक्त मियोसिस प्रोसेस होते, बाकी याच्यामध्ये मियोसिस प्रोसेस होत नाही. तर वी हॅव कम्प्लीटेड our this video.